संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक प्रतिनिधी महेंद्र भाऊ गायकवाड यांचा सन्मान करतील। विनंती करतो त्यांनी सन्मान स्वीकारायचा आहे। ज्येष्ठ पत्रकार तथा माजी नगरसेवक प्रतिनिधी प्रकाश पवाडे साहेब त्यांनी सत्कार करायचा आहे। ज्येष्ठ पत्रकार राजू पाटील शिंदे शिंपळकर यांनी सन्मान स्वीकारायचा आहे। सामाजिक कार्यकर्ते सुलेमान शेख, सामाजिक कार्यकर्ते तथा मराठवाडा जनहित पक्षाचे प्रवक्ते भाऊसाहेब गिरवलीकर यांना विनंती करतो की त्यांनी सत्कार स्वीकारण्यासाठी समोर यायचं आहे। मित्र शेख इलियास यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे। पत्रकार मित्र शिवराज साहेब यांनी सत्कार स्वीकारायचा। बसंत मुळकर यांना विनंती करतो त्यांनी सत्कार स्वीकारायचा आहे। लोकनियुक्त नगराध्यक्ष संतोषदादा कुलकर्णी यांना विनंती करतो की त्यांनी राजेंद्रदादा कांबळे यांचं शाल पुष्पहार देऊन सत्कार करावा। गटनेते नागनाथ मोडसाहेब आणि आनंददादा या ठिकाणी सर्व पत्रकार बांधवांना प्रथम दिनानिमित्त शुभेच्छा देतो। ही संकल्पना सर्व पत्रकारांना या वाचनालयामध्ये बोलून या पत्रकार दिनानिमित्त त्यांचा सत्कार व त्यांच्याशी काही चर्चा हे करण्यासाठी अध्यक्षांचा हा पूर्ण नियोजित कार्यक्रम होता आणि त्याला सर्व पत्रकार बांधवांनी उपस्थिती आवर्जून इथं लाभली, त्याबद्दलही त्यांचे आभार। पत्रकारांबद्दल दोन शब्द बोलायचे म्हणलं तर पत्रकार म्हणजे बिनपगारी फुल अधिकारी अशी परिस्थिती असतानाही त्याला लोकशाहीचा चौथा खांब म्हटले जाते। पत्रकारिता करत असताना पत्रकारिता ह्या व्यवसायाला जोडता येत नाही। कोणी प्राध्यापक आहे, कोणी टीचर आहे, कोणी काय आहे। पत्रकारिता म्हणजे एक लिखाणाचा छंद आहे आणि तो छंद जोपासण्याचा अधिकार सर्वांनाच आहे। अध्यक्ष साहेब, आपले जे काही राजकीय सामाजिक विचार तळागाळातील शेवटच्या टोकापर्यंत जर आपल्याला पोहोचवायचे असतील तर ते सर्वप्रथम या पत्रकार बांधवापर्यंत आपल्याला पोहोचवावे लागतात। पत्रकारिता करत असताना आपण नेहमी शब्द वापरतो की रोखठोक लिहिलं पाहिजे, पण ते लिहिल्यानंतर उद्भवणारी परिस्थिती ही सगळ्याच पत्रकारांना पेलवणारी नसते। त्या संदर्भातही शासनाने या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून त्याबद्दल पत्रकारांना संरक्षण कसं मिळेल या संदर्भात कठोर कायदे केले पाहिजे। कारण बाळशास्त्री जांभेकरांनी 6 जानेवारी 1932 रोजी दर्पण हे साप्ताहिक सुरू केलं 1832। इंग्रजांना कळावं म्हणून त्यांनी इंग्रजीतून पण एक त्यावेळेस वर्तमानपत्र याच्या जोडीला सुरू केलेलं होतं। आणि जी क्रांतीची जी ठिणगी आहे ती जर कोणत्या माध्यमातून या भारत देशात घडली असेल तर ती पत्रकारिता आहे। आणि आज सुद्धा वंचित असतील, शोषित असतील यांचा बुलंद आवाज जर राजकारणापर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वात मोठं
माध्यम जर जे आजच्याही काळामध्ये जे काही आहे तर ते पत्रकारिता आहे. म्हणूनच त्याला लोकशाहीचा चौथा खांब म्हणलं जातं. म्हणून अशा या पत्रकारांना एकत्र आणून त्यांचा सत्कार करणं ही आमची फार मोठी जबाबदारी आहे. त्यानिमित्त आम्ही तुम्हाला इथे बोलवलो. आपण आलात त्याबद्दल मी आपले मनस्वी आभार मानतो. व पुढील संदीपराजे गायकवाड. धन्यवाद दादा. यानंतर उपस्थित दर्पण दिनानिमित्त उपस्थित पत्रकार प्रतिनिधींच्या वतीने जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र दादा कांबळे यांना विनंती करतो. दिनांक इकडे ओके मामा 6 जानेवारी रोजी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी चालू केलं होतं. म्हणजे पत्रकारिता क्षेत्रातील हे पहिलं वृत्तपत्र होतं आणि त्या माध्यमातून त्यांनी त्यावेळची जी परिस्थिती होती, इंग्रजांची राजवट होती, आपण पारतंत्र्यात होतो आणि पारतंत्र्यात असताना सत्तेच्या विरोधामध्ये लिहिणं ही खूप मोठं आव्हान होतं, मोठी अडचण होती. पण त्याही परिस्थितीमध्ये आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी या देशामध्ये लोकशाही कशी यायला पाहिजे यासाठी त्यांनी त्यांचे लेखणी झिजवलेली आहे आणि त्यांचेच वंशज म्हणून आज आपण या ठिकाणी कार्यरत आहोत. आजचा दिवस म्हणजे प्रत्येकाचा सण असतो. यदा कदाचित जर पाहिलं तर बैलांचा सुद्धा सण असतो, बैल पोळा. तसंच आजचा हा दिवस हा आमचा हक्काचा दिवस आहे. आज आम्हा पत्रकारांचा हा आज आमचा एक सण आहे आणि तो सण या देशामध्ये, ह्या राज्यामध्ये, जिल्हाभरामध्ये आणि बिलोली शहरामध्ये या ठिकाणी साजरा होत असतो. आज त्या पत्रकार दिनानिमित्त बिलोली नगरीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष आमचे स्नेही मित्र संतोष कुलकर्णी, तसेच सर्व नगरसेवक बांधवांच्या वतीनं आज आम्हा सर्वांना या ठिकाणी बोलावून आमचा सन्मान केला. त्याबद्दल मी सर्व पत्रकारांच्या वतीनं नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी व सर्व नगरसेवक बांधवांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसेच आम्हा सर्व पत्रकारांच्या वतीनं नवनियुक्त नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी तसेच सर्व नगरसेवकांचे सुद्धा या ठिकाणी मी हार्दिक अभिनंदन करतो. यदा कदाचित जर पाहिलं, आताच अनुप्राव अंकुशकर यांनी सांगितलं की बिनअधिकारी फुल अधिकारी, खरंच ही आमची परिस्थिती आहे. एकंदरीत जर पाहिलं, पत्रकारिता म्हणजे कसं आहे, खूप लोकांना सोपी वाटते, पण खरा पत्रकार जो असतो त्याला माहित आहे की पत्रकारिता किती अवघड आहे. एखाद्या सत्ताधाऱ्याच्या विरोधामध्ये लिहिणं, एखाद्या प्रशासनाच्या विरोधामध्ये लिहिणं, त्याच्यासाठी खरंच दम लागतो, त्याच्यासाठी निर्भीडता लागते, त्याच्यासाठी अभ्यास लागतो. आणि त्या पद्धतीनं आमचे जे सर्व पत्रकार आहेत या ठिकाणी सर्व ज्येष्ठ पत्रकार आहेत, अशोक दामले सर आहेत, रत्नाकर आहेत, विजय होपळे सर आहेत, पवार सर आहेत, चंदनकर सर आहेत आणि आमची सर्व जी टीम आहे, आम्ही खरंच या ठिकाणी एकदम चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पत्रकारिता करतो. एकंदरीत जर पाहिलं, बिनपगारी फुल अधिकारी दिवसभर आम्ही कुठंतरी उभा टाकतो. पंचायत समितीच्या बाजूला असो, नगरपालिकेच्या बाजूला असो, तहसीलमध्ये आलं तर आम्ही खरंच उजव्या कोपऱ्याला कोणताही पुढारी आला, कोणाला काय अपेक्षा राहिली तर ते पहिलं उजव्या कोपऱ्याला बघतात. आम्ही सगळे पत्रकार आढळतो आणि बोलवतात. त्यांना जी अपेक्षा असते ते आम्हाला पुरवतात आणि आम्ही ती बातम्या प्रसिद्ध करतो. आज नवनियुक्त बॉडी आहे, बॉडीच्या माध्यमातून वेगवेगळे तुमचे संकल्प आहेत. या बिलोलीच्या शहराच्या विकासासाठी तुम्ही वेगवेगळे धोरण अवलंबलेले आहेत. तर मी या ठिकाणी हक्काने ह्या पत्रकारांच्या वतीने मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की आम्हाला पत्रकार भवन नाही,
आणि या पत्रकार भवनाची मागणी तुम्ही आमची मान्य करायला पाहिजे. एकंदरीत जर पाहिलं तर मारुतीदादा पटेल जेव्हा नगराध्यक्ष होते, प्रभारी नगराध्यक्ष, तुम्ही त्यांच्याकडे पदभार दिला होता आणि त्यावेळेस त्यांनी आम्हाला जागा सुद्धा दाखवलेली होती. काही पत्रकार बांधव असेल, दगडे सर माहिती आहे तुम्हाला, चंदनकर सर माहिती आहे ना, तर त्यांनी एक जागा दाखवलेली होती आम्हाला. नगर परिषद जो परिसर आहे, गटनेते साहेब, नगर परिषद कार्यालयाच्या आवारामध्ये डाव्या बाजूला त्या कोणत्यामधली जागा त्यांनी त्यावेळेस आम्हाला दाखवली होती. आणि या ठिकाणी तुम्ही तुमचं बोर्ड लावा आणि तुमच्या कामाला सुरुवात करा असंही त्यांनी आम्हाला सुचवलं होतं. पण म्हणतात ना, पत्रकार कधी एकत्र येत नाही, सगळे एकत्र येऊ शकतात. मात्र पत्रकारांच्या आमच्या इथे या ठिकाणी डझनभर संघटना आहेत. डझनभर संघटनामध्ये श्रेय कोण घ्यावं त्याच्यामध्ये ते प्रकरण हे प्रलंबित राहिलं. तर मी आज परत पत्रकार बांधवांना मी हात जोडून विनंती करतो की तुम्ही एकत्र या. जागा आपल्याला दाखवलेली आहे. नगराध्यक्ष साहेब आपल्याला त्या पद्धतीने आपल्याला जागा देतील आणि यदा कदाचित ते आपल्याला निधी सुद्धा आणून देतील आणि या ठिकाणी आपल्याला पत्रकार उभारून सुद्धा देण्याची ती प्रक्रिया करतील अशी मी त्यांच्याकडून आशा व्यक्त करतो. दुसरा मुद्दा असा आहे साहेब आमचा की एकंदरीत सभागृह चालत असताना तुम्ही वेगवेगळे त्या ठिकाणी तुम्ही निर्णय घेणार आहात. चांगले निर्णय तुम्ही घेणार आहात. तुमच्या वचननाम्यामध्ये सुद्धा तसे तुम्ही जाहीर केलं होतं की या ठिकाणी वेगवेगळे आम्ही निर्णय घेणार आहोत. म्हणजे एकंदरीत जर पाहिलं तर आपली ही जी निर्णय भूमिका जी असेल सभागृहामध्ये पारदर्शकचीच असायला पाहिजे. त्यासाठी मी आज अजून एक तुम्हाला मी मागणी करणार आहे पत्रकारांच्या वतीनं, जेव्हा जेव्हा तुमची मासिक सभा असेल तेव्हा तेव्हा आम्हा पत्रकार बांधवांना मासिक सभेच्या सभागृहामध्ये बसण्याची आपण परवानगी द्यावी. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवितो. जय भीम, जय भारत. आज पत्रकार दिनानिमित्त जमलेले माझे सर्व पत्रकार बंधू व माझे सर्व नगरपालिकेतील सहकारी, काल सायंकाळी 7 वाजता मला व्हॉट्सअपवर संदीपराजेंनी मेसेज केला की उद्या पत्रकार दिन आहे. लगेच त्यांना मी रिप्लाय देऊन आजचा कार्यक्रम ठेवला. आपण सगळे एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित झाला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप आभार. आत्ताच बोलत असताना दोघं तिघं जे काही पत्रकारांनी भाषण केलं किंवा मनोगत व्यक्त केलं त्यामध्ये तुमच्या 2 समस्या आहेत. नियमामध्ये जर बसत असेल, येणाऱ्या महिन्याभरामध्ये तुम्हाला इथला एखादा गाळा देतो मी. नियमामध्ये जर बसत असेल तर, पण त्याला नाममात्र भाडं सुद्धा तुम्हाला भरावंच लागणार आहे. बांधलेली जागा आहे, वास्तू, याचा लिलाव एक 15-20 महिन्याभरामध्ये आम्ही घेणार आहोत. त्याच्यामध्ये तुमच्यासाठी एक राखीव करता येतं का, नियमामध्ये बसतं का? कारण का तुम्हाला जागा देऊन उपयोग नाही. जागा दिल्यानंतर पुन्हा त्याचं बांधकाम वगैरे आज आत्ताच भरपूरसे झाले, बिनपगारी फुलाधिकारी असं तसं काहीतरी. आपण सक्षम आहोत. सगळेजण थोडे थोडे जमा केलं तर बांधकाम होईल, जागा दिलं तर. मी त्याच्यात काही माझा थोडा खालीचा वाटा जे होईल ते करेल. पण त्याच्यापेक्षा जर कोणाच्या खिशाला भार न लावता जर नियमामध्ये बसत असेल तर नक्कीच इथेच बाजूला आहे. आणि आपण आज इथं पत्रकार दिनानिमित्त पूर्ण बिलोली शहरातील नागरिक येऊन इथं पेपर वाचतात. त्या जागी सत्कार करण्यात ही जागा आम्ही निवडली मुद्दाम. असं आपण कुठेतरी दुसरीकडे बसून मागच्या वेळेस एकदा केलं होतं. बोलणं आणि करून दाखवण्याच्या मध्ये फार मोठा फरक आहे. जागा मर्यादाने दाखवली पण ती नियमामध्ये बसते का, बसवता येईल का? त्याच्यापेक्षा नियमामध्ये ही जर जागा बसली, त्याच्यापैकी एक गाळा आणि त्याच्यात तुम्हाला फर्निचरची व्यवस्था तुम्ही सगळेजण मिसळून केला, एखादी लाईट घेतला तर तुम्हाला हे पत्रकार भवन चांगल्या प्रकारे कोणताही एखादा गाळा जर आम्हाला जमेल तर नक्कीच आमची टीम तुमच्यासाठी पहिल्या मीटिंगमध्ये चर्चा करून पहिल्या मीटिंगमध्ये ठेवू. विषय अजून दुसरा की मीटिंग सभागृहामध्ये आमची मीटिंग असताना तुम्हाला बसण्यासाठी जागा आहे. थोडे दिवस थांबा, नक्कीच सभागृह मोठं झाल्यानंतर तुम्हाला तिथं सुद्धा परवानगी देण्यात येईल. सभागृह सध्या छोटा आहे. वरच्या बाजूला आपण ज्या दिवशी जातो तर सभागृहामध्ये बसायसाठी तुमची सुद्धा आसन व्यवस्था करण्यात येईल, हे नक्कीच मी सांगतो.
त्याच्यामध्ये आणखी हे केलं तरी चालते. तुमचं सगळं बैठक वगैरे झाल्यानंतर चांगले जे काही निर्णय झालेले राहतील, नक्कीच आम्ही तुम्हाला ते आमची मात्र मीटिंग संपल्याबरोबर पत्रकार परिषद आमच्या मीटिंगच्या अजेंड्यावर चर्चा करून कोणते पारित झाले काय झालं याची मीटिंग संपल्याबरोबर तुमची पत्रकार परिषद आम्ही लगेच ठेवू. विषय झाला दुसरा. मागील काळामध्ये पेपरमध्ये वाईट वाटून घेऊ नका कोणी, विनंती आहे तुम्हाला. 5-6 पत्रकार काही आपण इलेक्शन कोणी विजयी झालं कोणी पराभूत झालं त्याबद्दल आता त्याच्यामध्ये माझा काही दोष नसतो. ते जनतेचा निर्णय आहे. जनतेनं जे स्वीकारलं ते स्वीकारून पुन्हा कामाला लागलात सगळेजण, तर नक्कीच तुम्हाला यश येईल. किंवा कोणती भावना अजून कोणत्या ह्या भावनेतून तुमच्या लेखणीमधून आम्ही चुकलो तर आम्हाला नक्की धरा. आम्ही जर चुकना गेलो तर आम्हाला तुमचा मार नकोय, विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना. आम्ही कोणतीही एखादी बाजू जर चुकली तर तुम्ही नक्की भरा. मला हे माहीत आहे, हे सांगताना तुम्हाला फार हे वाटतंय की वर्षभर अजून आपल्या गावामध्ये पाण्याचा प्रश्न राहणार आहे. तोच प्रश्न कायमस्वरूपी लिहून लिहून काही होणार नाही. ही पाईपलाईन टिकणारच नाहीये, तुम्हालाही माहिती आहे मलाही माहिती आहे. त्या पाईपमध्ये एका जागी दुरुस्त केली की लगेच दुसऱ्या जागी फुटायला लागली. 40-50 वर्ष जुनी पाईपलाईन आहे. येणारे इलेक्शन असल्यामुळे मंत्रालयात सुद्धा कोणीच नाहीये. आणि निवडणूक झाल्याबरोबर मी इथून जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे की मी तुला नक्कीच पाणी पुरवठ्याची योजना मंजूर करून देईन. ती झाल्यावर त्याला काम पूर्ण व्हायला वर्षभर लागतं. ते काम पूर्ण झाल्यावर सर्वप्रथम मी पाईपलाईनच करणार आहे, नंतर विहिरीचं काम करू. नवीन पाईपलाईन झाली, डिस्ट्रीब्युशन तर चांगलं आहे गावामध्ये. फक्त मेन पाईपलाईन फुटल्यामुळं आपल्याला बिलोलीवासियांना पाण्याचा फार समस्या तोंड द्यावं लागेल. बरेचसे बोर मारण्यात आलेले आहेत. काही राजकारणात बोर मारले ते सुद्धा आम्ही समाविष्ट करून घेऊ नगरपालिकेत. नक्कीच पहिला विषय घेऊन सर्व बोर अधिग्रहण आम्ही नगरपालिका करू आणि जेवढी होईल तेवढी समस्या गावातील बोरच्या पाण्याची तोपर्यंत आपण निपटण्याचं काम करूयात. येणाऱ्या 9 तारखेला आमची उपाध्यक्षाची स्वीकृत सदस्यांची नेमणूक आहे. ती झाल्यानंतर पहिला ठराव घेतल्याबरोबर ते अधिग्रहण करून अजून काही जागी आम्ही वचनं दिलेली आहेत. आणि मी पण निर्णय घेतलेला आहे, तो पण खुर्चीवर बसणार नाही. काही जागी आम्ही आश्वासन दिलेले आहे, ते सुद्धा पाणी बोरचं पाणी तिथं आणू. आणि वर्ष 1.25 वर्ष तुम्ही आम्हाला पाण्याच्या प्रश्नावर सांभाळलं ही विनंती करतो. आणि सर्वजण आपण इथं एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झालात त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनस्वी आभार मानतो. थांबतो.